बानू, तुझा राग मला कळतोय, परंतु हे असं का घडत आहे हे मात्र मला तुला आता सांगता येणार नाही। देवा, ह्या समजाच्या गोष्टी तुम्ही मला सांगतायस आहे त्यासने आवडलेले नसणार आणि म्हणूनच त्या हे समज करत असणार, नाही तर तुम्ही सांगून सुधी कोणाकोणाकडून सांगावा धाडत आहेत की त्या। माझी आणि तिची भेट होईल तेव्हा मी तिला हे निश्चितच विचारेन। यावा बानू, रंगा, शेवंता, या। नाही म्हणजे देवासनी काय हवं हे विचाराय आलो। नाहीतरी रोज रोज येणं कुठे होतं देवांचं, 15 आठवड्यातनं 2दाच येतात। वय पर ह्या येळेला देव कायदीच राहणार आहे ती। होय, जोपर्यंत माझे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून नाही जाणार। लहान तोंडी मोठा घास घेते आम्ही। एक विचारू का? काय ग मावशे, काय झालं? नाही म्हणजे कसलं काम आहे हे विचारायचं होतं। नाही म्हणजे तुम्ही काम सांगा आम्हासनी, आम्ही आहोत नाही तर तुमच्या सेवेला। आय उग काहीतरीच विचारती। नाही, ते असं कार्य आहे की जे तुम्ही नाही करू शकत। असं कसं? तुम्ही सांगून तर बघा की, जीवाचं रान करीन मी। नाही रंगा, तुला नाही ते जमणार। असं का? बर, आज ना उद्या ही गोष्ट सर्वांनाच कळणार आहे, तेव्हा त्यात लपवण्यासारखे काहीच नाही। रंगा, शेवंता, बानूला सत्य काय आहे हे कळावं म्हणून मी तिला शक्ती रूपाच्या काही कथा सांगतोय। कसल्या कथा म्हणला देवा? मावशे, शक्ती रूपाच्या म्हणजे देवींच्या। होय, आणि त्या कथा सांगून झाल्या की मगच मी गडावर जाईन। वय वय, म्हणजे तुम्हासनी काय हवं असेल तर सांगा आम्हाला, आम्ही हवं होतं। चल रे रंगा, चल। रंगा जी, तू गडावर जाऊन निरोप दे की माझे कार्य होता क्षणी मी गडावर येईन। म्या? होय, आणि हे कार्य त्वरित पूर्ण कर म्हणजे झालं। जी येत। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.